डखले चांगदेव भट्टांना त्या भेटीसाठी चांगदेवाच्या काल आपण ते हेतू पाहिला. उदास का झाले स्वामी, अशा अनेक कारण असतात ईश्वरावतार उदास होण्याची. त्यापैकी आपण थोडी बहुत बघितली. आणि चांदोरीला आता हे आलेले आहेत. चांगदेव भट्टाची भेट झाली आणि मग ते तिथे झोपलेले आहेत अग्निष्टिकेला. आणि इकडे बळेग्रामहून जानोपाध्य नाथवास परवा कारणे स्वामींच्या भेटीसाठी. स्वामींची भेट होत नाही म्हणून ते दर मुक्काम देवाचं चिंतन करत करत प्रवास करत आहेत. आणि ते हुडकत गिवसत येत असते. मग कळालं की गोसावी श्रीनगरी राज्य करीत असते म्हणून श्रीनगर आले. तो गोसावी तेथून विजय केले. भिल्लमडी संन्यासी एक राहिले होते, त्या ते पुसले. आमचे गोसावी होते की? साधूला विचारलं. इथे होते की? ते संन्यासी खूपच विद्वान आहेत. ते म्हणतात, काय कराल गोसावी? काय भेटून काय करणार आहे तुम्ही? म्हणाले, गोसाव्या ते काही ब्रह्मविद्या कुसाल? ब्रह्मविद्या तर आम्ही सांगू. तर हुशार माणसं असे आगावचं बोलतात. तेव्हा त्यांच्याजवळ कधी ब्रह्मविद्या असेल तर मी पण गोसावीच आहे ना म्हणाले. मी सांगतो ना तुम्हाला. नाथवास आणि जानोपाध्य त्याला काय माहिती किती सत्पात्र पुढील व्यक्ती किती महाळ आहे की नाही. ह्यांच्याच मुली आल्यात ना इकडे परमार्थात आहे ना. जानोपाध्यांच्या कन्येचं चरित्र पाठ होतं आहे ना. काय नाव त्याचं? हिरायसा. कमळाईसा. उपाध्य आमनाय बिडकर आमनायांची मुख्य प्रमुख जानोपाध्यांची कन्या आहे. तर ते सांगतात, आम्ही सांगू ना तुम्हाला, प्रवचन करतो. ते म्हणतात, उपाध्य म्हणतात, हो भाऊ, आम्ही तुमचे ब्रह्मविद्या पुसायला आलो नाही, आम्ही आपल्या गोसाव्या ते पुसत असो. तो संन्यासी म्हणतो, कैसी गा बटीकुरे चाळविली असती. चाळवले म्हणाले तिथं सिन्नरला आलेल्या चक्रधर स्वामींनी. काय वेळ लावले म्हणाले, कैसी वेधिली असती. ऐसे वेळात तिने उपाध्ये नाथवासी संन्यास्या ते पुसिले. ते 2-4 वेळेला विचारले, भाऊ सांग रे भाऊ म्हणाले, माहीत असलं तर, तू फालतू बडबड नको करू. आणि संन्यासी ही वेळातीन तैसेची म्हणितले. 3 वेळेला ते म्हणतात, मी सांगतो ना ब्रह्मविद्या. मग सांगू म्हणाले, तुमचे गोसाई कुठे गेले, तुम्हाला पुसा म्हणाले, माझा ऐका. मग तेही 4थी वेळे म्हणितले, तरी आम्हाशी दंडवत करा मा सांगून. तो 4थ्या वेळेला म्हणतो, संन्यासी दंडवत करा आम्हाला, मग सांगू तुमचे देव कुठे आहेत ते. जानोपाध्य नाथवास म्हणतात, आधी सांगा मग दंडवत करून. तुम्ही आधी सांगा आम्हाला कोण्या भागाला गेले, मग आम्ही तुम्हाला दंडवत करू. ते म्हणतात, संन्यासी कैसी गा बटीकुरे आग्रहाची. किती आग्रह आहे म्हणाले यांचा. चांगल्या शिष्यांसाठी गुरु तळमळ करत असतो. चांगली माणसं आयुष्यात यावी गुरुच्या. असा विक्षिप्त लोकांचा योग आला, दुःख देणाऱ्या, वात्रट, आरमोटी, दोडका, किडळ संस्काराचे कसले कसले शिष्य असतात. दृष्टांतात जरसल्या वाळकाचे, हे का नाही. कसे असतात ते वाळू? कसं असतं, त्याला हात लावला की
आतून किळ्या भरले असते, आहे का नाही? त्या आंब्यासारखं आतून किडेच आहेत. आतून किडे, कसले किडे आहेत ते? प्रसवांचे किडे असतात त्या जीवाजवळ. त्या गुरुलाही खातात, सगळ्या मार्गाला खातात. एखादा अधिकरण त्यांचं सन्निधान ते असताना कितीतरी 1000-2000 लोक राहतात. ते मेले की संपलं, ते आश्रमची शान जाते, आहे ना? इकडे वळवळ करता निघून जातात. असं अवघड असतं ते. मग तो संन्यासी विचार करतोय की किती भाग्यवान आहेत माझे, किती आग्रह करून मला विचारतात. तो संन्यासी विचारवंतच असेल, हे का नाही? तेव्हा मी ह्यांना काय म्हणून राहिलो, हे काय म्हणतात, किती आग्रह आहे मला, किती प्रेम आहे त्यांचं. हा दंडोत सुद्धा करायला तयार नाहीत मला ते, किती वेद आहे त्यांचा. मग असा वेद आपल्या आयुष्यात मागावा, आपल्याशी श्रद्धा मागावी, आहे की नाही? हा हेतू ठेवून महिमभट्टाने ही लीळा संकलित केली. असं निश्चय पाहिजे कुठंतरी. निश्चयाने काय काय मिळतं ते इथं प्राप्त होते त्यांना, आता तर नाही. मग तेही एकमेकाच्या तोंडाची वास पाहिजे. बराच वेळ झाला, त्यावेळेला फोन असला असता तर बरं झालं असतं, आहे की नाही? लगेच फोन केला असता बाईसांना. हां बाईसा, हा म्हणलं तरी कुठे आहे तुम्ही? काहीच नाही, मेसेज बी नव्हता. पण त्याच्यापेक्षा एक मोठा मेसेज होता, आहे का नाही? स्वामींच्या जवळ टेलिपॅथी होती त्यावेळेस. टेलिपॅथी कळत आहे तुम्हाला? रेकी पण एक आहे याच्यात. असं अनेक आपल्या पूर्वजांमध्ये आहेत त्या. भटवासांजवळ होती टेलिपॅथी. समजायचं भटवासांना कोण यायले, स्वामींना कळत नाही का? छोटे मोठे आहेत ना तुमचे सॅटेलाइट. किती सॅटेलाइट आहेत तुम्हाला? किती टावर तुमच्या भोवती काम करतात? एलन मास्कनी 1000 यान सोडलेत वर. तुमचे यान किती आहेत? 81 कोटी यान आहेत तुम्हाला, आहे की नाही? आपण असेच आहे, अधोरी विचारायचे, है ना? तुमच्यासाठी किती नेटवर्क काम करते? हे 33 कोटी देवता तर पळतात तुमच्यासाठी सहाय्य करायला, आहे की नाही? 72 कोटीपैकी किती कोटी तुमच्याकडे आहेत? 36 ना? 36 कोटी दासी आहेत तुमच्या देवता, ओळखण्या देवता, आहे ना? का नाही? मग काय एक सॅटेलाइट काम करेल? वोडाफोन, आयडिया, कितीतरी टावर लावले देवाने, पण आपण त्याची जाणीवच नाही ना आपणाला. पण ते आता साधन नाही आहे, बिचारे त्यांची वास पाहतात एकमेकाच्या तोंडाची, म्हणजे विचार मांडतायत की बघा त्याला दंडवत करू, आपले गोसावी सांगेल, निघू आपण. मग ते दंडवतासाठी जरी गोसाव्या ते सांगती, तरी दंडवत का न करू, ते एकमेकाला मौन बोलत. कोणाला असेल त्यांनी म्हण करू का रे, करून टाकू. मग दंडवत केले. संन्यास हे म्हणितले जा, तुमचे गोसावी सत्रशिंगा गेले असते. इथे आले सत्रशिंगा, म्हणजे कोणची शिंगी? सत्रशिंगी. कोणी ध्येय ठेवलं होतं? दंती गोपाळवास. आणि कोण वगैरे, त्याला सप्तशृंगी आता म्हणतात, त्यावेळेला सत्रशिंगी. त्याला नपळाचं नव्हतं बरं तिथे. आता ह्या लोकांनी देवीला ओटी भरू भरू केलं, कोंबडे कापू कापू, बकरी. आणि कोण होतं बरं तिथं? माझी नागायला कुठे गेली? झोपला का तुम्ही? नाही ना? असं सत्रशिंगी. तर ते आता आहे ना पळत, ते त्यावेळेला नव्हतं.
आणि तिथं त्या सप्तशृंगीच्या तिथं ओटी भरतात पात्रात, तिथं ते काष्ठ आहे म्हणतात. ते काय आपलं नाही, आम्ही गेलतो तिथं बघायला, काय वाटलं नाही ते. तो पुजारी म्हणाला, महाराज कशाला हात लावतात देवीला? म्हणलं देवीच मला बोलवते हात लावायला, थांब. बघितलं तिचा हात बीत लावून, तिचं असं इथं आहे ते आपली खून असेल ना, लिपी बिपी लिहिलेली पाहिली. ते म्हणजे महाराज तुम्ही काय बघतो? अरे म्हणलं देवीला बघायला आहे. ते लवकर बघा म्हणाले, लोक नावं ठेवतील आम्हाला. तसं अलाउड नाही म्हणाले, लांबूनच बऱ्याच करायचं असतं ना ते. असं अशी हळद टाकायची, निघायचं, चोडा टाकायचा, काकणं टाक, लय मजा असते तिथे. अंधश्रद्धेचा कहर असतो तो. बायांची लय गर्दी तिथे ओटी भरायला. आता ह्याने किती लोकांची ओटी भरली पण असतो, पण त्या येतात मावल्या देवीला ओटी भरायला. तर ती सप्तशृंगी, ह्याला माहित आहे संन्यासाला, आहे ना. म्हणजे तो नाशिकचा पूर्ण परिसर दंडकारण्य आहे. भौगोलिक परिस्थिती ही माहीत पाहिजे चरित्रातली ना. मग उपाध्याय म्हणता, नाथो डोंगरांत जाऊ नये, तरी चांदोरीये पांघरुणे ठेवू, दडवस्त्र ठेवू, फटके वस्त्र पांघरू, मग सत्रशिंगाशी जाऊ. दोघांनी विचार केला, बाहेर आले. म्हणजे डोंगरात काय जायचे, चांगले वस्त्र घालून आले आपण, चांदोरीला जाऊ म्हणाले, तिथे आपली चांगली पांघरुणं ठेवू. आता हा मेसेज काम केला इथे, आहे ना. जेव्हा तुमचा संकल्प चांगला असतो आणि स्थिर असतो, तेव्हा ईश्वर बरोबर बुद्धी नामकत्व करतात. बरोबर. आता हे योग्य बोलायला लागलेत. कसं निघालं तोंडात नाव त्यांच्या? कुठं जाऊ? चांदोरीला. हे कोणी स्फुरवलं त्यांच्या अंतःकरणात? कोणी पुरवू शकतं त्याला? काय स्वामींनी सांगितलं, जा रे म्हणाले, माझे भक्त तिथं आडले सुन्नरला. विचार उत्पन्न करा. हे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह विचार असतं. हे खराब असलं की वाईट विचार येतात तिथे, आहे की नाही. नको तिथं माणूस फसतो जाऊन. आणि थोडं बहुत काही केलेलं असेल, देवाचं पुण्य केलं की चांगले विचार, आपण इथे जाऊ. तुम्ही आणखी जग पाहिलेलं नाही, अशा विचारांची लय आवश्यकता असते. बाहेर कुणाच्या घरी जावं, बस स्टँडला उतरल्यावर हा विचार असतो. फिरस्ती खूप आवड असते बाळांनो. आपण ज्याच्या घरी जायचो तो असा प्रसवकारक, नास्तिक, मान अपमान, लाज लज्जा सगळं सोडून त्या घरी जावं लागतं. लय वाईट. गेल्या गेल्या बाई मूर्खास मोडती, हे घरी नाहीत, हे घरी नाहीत, असं बाहेरच सांगते ते महाराज. मग आपणच म्हणावं, बाई यावं का आतमध्ये, बाबा आले. मग ते असं इथून पुढचा कार्यक्रम. आणि काही करून नाही जमलं तर बाहेरच्या पोराला चिमटा घ्यावा त्याच्या जोरात आणि त्याला चॉकलेट द्यावी आणि मग सांगा तुमच्या पोराला 7.5 आहे. मग बाबा बाबा करत असं लय आयडिया राहावं लागते बाहेर. बाबा लय कठीण परिस्थिती आहे. आणि माणूस नास्तिक असेल तो दारातच बसतो पिचकरत टाकत, काय बाबा अहो हे आमच्या घरी कोणच नाही हो, असे प्रकार असतात. या म्हणत नाही तुम्हाला कोणी. ते आता ओळखणीने काम केलं बरोबर. म्हणाले चांदोरीशी जाऊ, पांघरुण ठेवू, धड वस्त्र ठेवू, फाटके वस्त्र पांघरू, आणि त्या डोंगरात काट्या कुपाट्यात म्हणाले शत्रशिंगाशी. किती संकल्प मोठा आहे ना उपाध्यायांचा. स्वामींना भेटायचंय ना, अरे जाऊ चांदोरी ही मोठी मार्केट असली पाहिजे काहीतरी, आहे का नाही. तो वस्तू कोणाजवळ ठेवणार आहे ते. जर न भेटती तर पायी कापडे बांधून मग जाऊ.
हे वाक्य खूप टोकाचं आहे. आता जर न भेटती तर पायी कापड बांधणे म्हणजे काय करणे? जोपर्यंत स्वामी भेटत नाही तोपर्यंत फिरतच राहायचं, चालत राहायचं. हे म्हणी आहेत, वाक्प्रचार आहेत. पायी कापड बांधणे म्हणा, वाक्प्रचार म्हणीचा अर्थ लिहा. पायी कापड बांधणे फिरत राहा. म्हणजे फिरून 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 पायाला काटे जरी लागले, रक्त जरी निघालं तर त्याला कापड बांधू, पण शोधूनच काढू आपण. असं किती दुःख प्राप्त झालं तरी न सोडणे, त्याला पायी कापड बांधणे. पाणी दिवा पाजळणे म्हणजे काय? मन आहे ते बायसांच्या मुखातले ना, देह गेले. पाणी दिवा पाजळला होता. अशा म्हणी पण पाठ पाहिजेत आहे ना. आपण काय पायाला कापड बांधत नाही आणि काय नाही, आपण तोंडाला कापड बांधतात बाया आता अशा. ओळखूच येत नाही कोणाची पोरगी कुठं चालली आणि कोणासोबत चालली. असं अवघडच आहे का नाही. बाया पण कोणाची बाई कोणासोबत कोणाच्या गाडीवर गेली कळत नाही, नवरा समोरून जातो. तोंडाला बांधलं काय कळत ते. असं गमत गमत आहे सध्याच्या काळामध्ये लई. फोनमुळे तर लईच गमत आहे. मुंकत गाडव चोरी जात आहे का नाही. ते म्हणाले आता आपल्या गोसाव्या ते झाडो झाडी घेऊसू पाहू. हा संकल्प आहे. कुठं पाहायचंय? गावोगावी झाडोझाडी असं म्हणून चांदोर्याशी आले. गंगेशी जव गेले तर अग्निष्टिकेशी गोसाव्यांची जाडी देखील. हा धर्मध्वज आहे स्वामींचा. जाडी कसली होती? लोहा रंग कलरची जाडी आहे ती. बिचारी झोपले तिथं ते. अरे म्हणाले देवाची जाडी आहे. ह्याच्या एवढं तरी डोकं ठिकाणाला पाहिजे. आपण ज्या साधनाला भेटायला चाललो त्या साधनाचा आकार प्रकार उकार माहीत पाहिजे. एवढं तर पाहिजे ना डोकं. ह्याला डोकं आहे. म्हणजे अरे बघ जाडी आहे म्हणाले देवाची, म्हणून आपला धर्मध्वज लावतात मंदिरावर, आश्रमावर. साधी का पत्र्याची का झोपडी असतो ना, पण झेंडा असतो. आणि येणारे जाणारे लोक कसे म्हणतात, हे महापंथाचा ध्वज आहे, इथं साधू राहतात. आपलाही ध्वज असा फडकला पाहिजे की नाही, आत्म्याचा. ते म्हणतात अरे ही जाडी गोसाव्याची नव्हे. तो म्हणतो अरे ही तर गोसाव्यांची आहे. दोघं संवाद करतात. तर म्हणाले अरे काही गोसावीत राज्य करत असते. स्वामी इथं तर नाही आले. मग सामोरे आले तर ते ढकले हसत हसत लावण्या अंतून बाहेर निघाले. ढकलेला आश्चर्य वाटला आहे की नाही. हसला तो. बाहेर आले. ढकल्या बेटी झाली तयाशी खेवले झाले. हे काय गा ढकल्या चांगदेव भट्ट. चांगदेव भट्ट बळेग्रामचेच आहेत. म्हणजे अरे अरे तुम्ही इथं कुठं आहे म्हणाले. अरे गोसावी कवने ठेई असते, तुम्ही दोघंच दिसले म्हणाले. गोसावी कुठे आहे? ते म्हणतात ना गोसावी नाशिकी राज्य करत असती. चला चला तुमचे गोसावी बोलावू पाठविले असते, सामोरे पाठविले असे आम्हाला. हे असं आहे स्वामींचा दूत आहे. स्वामींनी दूध भेटले दोन आहे ना. असं आपणाने ह्याला कोणतं आलं पाहिजे की नाही. असं ढकलेव चांगदेव भट्ट आले, आपणाला कोणीतरी देवाने पाठवलं पाहिजे. चला आता स्वामींनी बोलवलं, तुमच्यासाठीच आम्हाला पाठवलं. असं करतात बरं आजी स्वामी. कुणाला तर निमित्त करून बरोबर ईश्वर आपल्याकडे वळवतात. ते अशा अनेक कला आहेत देवाजवळ. काहीतरी प्रसंगातून ईश्वराकडे येतो माणूस. ते दुःखातून असो सुखातून असो कसं काय होईना पण येतात. स्वामी आणतात ते. निमित्तापगम आहे की नाही. कसं आहे ते? निमित्तापगम पाडती. ते कापूस जळेला. कुणाचा कापूस जाळला? प्राणायचा. त्या काही नाच गेला इकडं.
हे की नाही? येणार होत्या आणि घरी येणार होत्या कापूस पण तशाच अडचणीत थांबल्या म्हणाले. कापूस कापते विकते मग येते. हम्म. स्वामी म्हणाले असं का लय दिवस चाटा हाणाली बाई तू म्हणाले. बर ठीक आहे. ए ओळखणे कापूस जळून टाक. ते कापूस असा जळला की तिचं घर नाही जळलं, कापूसच जळलं. तिनं बघितलं म्हणाले हा म्हणजे इथं देवाचं हे तशीच निघाली आहे का नाही ती. रस्त्यावरच कळलं. हुशार होती ती. म्हणाले हा बर बर कशा बाया हुशार असतात आहे ना. बर घरी गेली नाही, घरी गेलीच नाही ती. रस्त्यावरच वापस. रणायसाचा कापूस आदळेल. आणि तेवढं करून तो नाही आला तर मग काय करतात दुःख देते आहे का नाही. कसा श्लोक आहे तो देवाचा. मी ज्याला प्रेम करतो म्हणाले त्याचा मी त्याला एक एक क्वालिटीतले दुःख देतो. क्वालिटी लय भारी असते त्याची है की नाही. तस्य वित्त हराम्य हम त्याचं आर्थिक नुकसान पहिले. मग बायकोवर लय प्रेम आहे का बायको मारून टाक. बरं लेकरात गुतलास का बरं लेकरू खतम. कसं आहे ते श्लोक भागवतातलं. तसे दुःख पदे पदे. तस्य दुःख पदे पदे. मी याच्यावर प्रेम करतो म्हणाले अर्जुना त्याला मी पदे पदे दुःख देतो. तो चांगल्या गुणांना नाही ऐकत ना असं केल्यावर बी. असं आहे का तुला तिथं शेण निवडायचं खायचंय काय बर यशानुग्रह मिच्छामि मिशामी तस्य वित्त हराम्य अपदा शोक कष्टं च तस्य दुःख पदे पदे. आपदा शोक कष्टंच आहे का नाही. यशानुग्रह मिच्छा मी ज्याच्यावर अनुग्रह करतो आहे की नाही. अनुग्रह म्हणजे देवाची कृपा. मी असं सगळे भानगडे करतो म्हणाले अर्जुना तू गपचीप धनुष्यबाण घे आणि हान ह्याना. तू नको टेन्शन घेऊ बाबू. बाबू तुला हे दुःखातून सावरलंय मी हे का नाही. हे 12 वर्ष बघलं रे वनवास तुम्ही म्हणाले तुमच्या हातानं. मी तुम्हाला बंगला बांधून दिलता रे मला इंद्रप्रस्थ रे बावड्यानो. तुम्हाला फुकट खाऊ वाटलं नाही काय. आपल्याला इंद्रप्रस्थच आहे का नाही. प्रत्येक साधू संताला आश्रम कशासाठी बांधून दिलाय देवाने. गाड्या दिल्या घोड्या दिल्या आश्रम दिला कशासाठी. नीट राहण्यासाठी नीट राहायचं. नाहीतर बघ म्हणाले मग आपदा शोक काय चालू आहे सध्याच्या काळात ते दिसतंय तुम्हाला. आपदा शोक कष्ट दुःख मग आपल्याही खेटा चालू होतात आहे का नाही. आपल्याही खेटा चालतात. मग शहागडच्या बाबाची खेट चालू आहे आमच्या आपल्या इथं. एक अंबाळीच्या तर लई खेटी चालू आहेत आणि कुठल्या 45च्या खेटी चालू आहेत आणि कुठल्या करंजखेडच्या खेटी चालू आहेत आणि कुठल्या हां मनमाड शिंगव्याच्या खेटी चालू आहेत. कनाशीच्या बाबाच्या खेटी चालू आहेत आणि कुठल्या अशा तुम्हाला लय नावं सांगितल्यावर चक्रून जाल तुम्ही नका उठून खेटी करायला जायला. आणि कुठल्या खेटी चालू आहे माहिती आहे तुम्हाला. तिकडे भरणपूर एक गाव आहे तिथे आपली एक शिकी नाही ती आपलीच आहे ती अशी भनाट आहे ती जातात. लय जीवा गोड्या. ती बाई आहे गृहस्थी नाही ती म्हणजे माझ्याकडे साधू सुद्धा बघायला येतात. मी जात नाही का त्या भागामध्ये. आहे देखो झाला असेल तिला कुठला तरी गुणवर्तला. हातगावच्या खेटी मागं चालायचं आहे का नाही. उखायचं असा देव उचलला लोक हा गर्दी. देव बोलतो. देव कुठला देव बोलतो असला अंधश्रद्धा आहे असलं काय आहे नसतं बरं. तुमचा संकल्प दृढ असेल तुमचे विचार शुद्ध असतील आचरण चांगलं असेल ओके राहा. तुमच्यातच
खोट आहे. स्वामींनी कापूस जाळावा एवढी योग्यताही नाही ना तुमची. सगळं जाळून मारून टाकावं एवढं हे पण नाही ना आपलं. तर ते असं इथं हा प्रसंग चालू आहे. ते म्हणतात, अरे चांगले ओळखल्या, स्वामी सर्वज्ञ आहेत म्हणाले, आपल्याला सांगत नाहीत. ह्यांच्यासाठी पाठवलं म्हणाले आपल्याला नाशिकवरून. तुला पुढं पाठवलं, मला मागं पाठवलं, मला जाळी लावून झोपायला लावलं, हे ह्यांच्यासाठी म्हणाले. असे हसायला लागले ते. आणि भेट झाली. चला चला म्हणाले, आम्हाला सामोरे पाठवले. समोर आलेले. असं चक्रधर स्वामी किती वेळा कोणाकोणाला समोर गेले बरं भेटायला. दत्तात्रय प्रभू किती वेळेला गेले समोर भेटायला. श्रीकृष्ण चक्रवर्ती कोणाला भेटायला गेले स्वतःहूनच. किंवा समोर पाठवलेलं आहे असं मेसेज घेऊन, संदेशा आया है असं. त्या पिक्चरमध्ये कबूतर पाठवतात. आपले स्वामींचे कबूतरच आहेत ते. त्यावेळेला तो ईश्वर आपल्या त्या व्यक्तीच्या रूपाने भेटत असतो आपल्या आयुष्यात, आहे ना. अशा आम्हाला तर हजारो अनुभव आहेत बरं. असा देव दिसतच नाही. फक्त थंडी दिसते का, पण असते. असं ईश्वर फक्त दिसतच नाही. स्वामींना सगळीकडून सहाय्य असतं देवाचं. तर हे सहाय्य झालं त्यांना. दानवोपाध्य नाथोबासांसाठीच हा प्रकार झाला. भेट झाली, सर्वांना आनंद झाला. आणि दखल्याला मात्र आश्चर्य झालं. तो म्हणतो, ऐसे गा आमचे गोसावी, आपले ऐश्वर्य असो निलोपती, महा ऐसे कान म्हणावे, अमके तमके येताती त्या सौम्येचा, ऐसे गोसाव्याचे गुण अणमोदू लागले. हे जो शहाणा माणूस असतो त्याच्या लक्षात येते पॉझिटिव्ह थॉट्स म्हणून. म्हणजे बघा कशा आहेत देवान. तिथंच सांगायचं ना, तू जा रे नाथोबा उपाध्याला घेऊन ये. गुप्त ठेवलं म्हणाले स्वतःला, आणि आम्हाला पाठवलं इकडं. देवाची थोरवी अशी आठवायला पाहिजे. मग तैसेची ते चौघेही निघाले, नाशिका आले. उपाध्या नाथोबा भेटी झाली, दंडवती घातली, श्रीचरणा लागले. मग मागील अवघा वृत्तांत सांगितला. हा वृत्तांत ऐकला. सर्वज्ञ आता ते सगळं आपणच लीळेचं आयोजन केलेलं आहे देवाने. आपल्याच लीळा आपणच ऐकतात, आहे का ना. आपल्याच लीळा पण ऐकतात. स्वयंश्री चक्रधर ऐकते, की नाही. नागदेव प्रभू लीळा गाते. सांगा बरं म्हणाले, सांगा सांगा कसे गोठायचे, काय केलं होतं मी तिथे 6 महिने ना. स्वामींना माहित आहे सगळं, पण स्वयंश्री चक्रधर ऐकते. ते पण भजन म्हणत नाही तुम्ही रे. तुमचे चांगले भजन आहे ते. आणि भटोबास सांगतात. स्वामी म्हणतात, हां अनेक खंगावर कसे कसे करायचे ते. कशी गगनाची कशी वाच पाहत होते म्हणले, अशी असं अशी का नाही, अरे तशी नाही रे, अशी करंगळी करायची. हो, दुडदुड कसे धावायचे सांग बरं नागदिया. असं विस्मरणाचा भाग आहे. हा, सांग बरं पाहू. त्या चरण होता विचार चिऱ्याशी काय करायचे श्री बाबा. मग कशी असे नाही म्हणाले, चुकलं, थांब, असे उभा राहायचे म्हणाले तिथे. श्री बाबा कसे उभा राहायचे माहित आहे तुम्हाला. असं सगळं ते स्वामी भटोबासांना विचारायचे. भटोबा चांगलं सांगता सांगता चुकणारच ना ते. स्वामी सांगायचे स्वयं सगळं. स्वतःच विचारतात, स्वतःच सांगतात, स्वतःच विचारतात. हां सांग बरोबर कसं, आणि पुढं सांग बरं काय काय व्हायचं तिथे.
अरे असं नाही रे माझे बाळा, असं आहे रे ते. मेला कृमी ते ब्रह्म, अरे असं नाही म्हणाले. हे अशी कृमी म्हणाल्या. स्वामी हसायचे. हा मग सांग 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 बरं. असं अरे असं नाही. ती आळी ना अशी ब्रह्मपदाला जात नव्हती. मग श्रीप्रभू कशी पाठवायच्या आईला? गोगल असं हातावर नाही स्वामींच्या बघत असतील तिच्याकडे. म्हणजे तुम्ही काय आठवलेलं नाही असं देवाला, असं तुम्ही असं भन्नाट किस्सा आहे तो आठवायचा. स्वामी विचारतात, स्वामी सांगतात, स्वामीच परिहार करतात. तसं नाही मला चुप चुप असं नाही. तिला अक्काची भाकर अशी नाही खाल्ली म्हणाले. हम्म अशी खाल्ली रे म्हणाले. ती अशी द्वारका दाखवली म्हणाले. द्वारका माहित आहे का? कशी दाखवली वगैरे वगैरे. असं चिंतन तुमचं असं भनाट पडलं पाहिजे, तर तुम्ही योग्य ठिकाणी आहे. माणसाशी बोलून हसून काय फायदा आहे, हे की नाही? काय मिळणार तर? देवाशास हसावं बोलावं, तर हे सगळा प्रसंग इथे येतो तो समोर. ते सगळे हसायला लागले. तर स्वामी पण ऐकायला लागले. बरं बरं मला कसे गेले तुम्ही? असं असं का? अग्निष्ठीकडे जायला लावली. बरं मग 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 आता स्वामींना मेन विषयाकडे जायचे. असं करता करता स्वामी तत्व सांगतात तुम्हाला. बसा म्हणाले. तिकडं सिन्नरला काय घडलं सांगा. मेन विषयाकडे स्वामी वळाले. स्वामींना सगळं माहिती आहे. तो गोसावी काय म्हणला, हे काय म्हणले का? स्वामी सर्वज्ञ आहेत ना. आपण ज्यांची पूजा करतो ते सर्व व्यापक आहेत आणि सर्वज्ञ आहेत. ते कधी विसरू नका आयुष्यात. उत्तरापंथी गेले म्हणून स्वामींना ऐकूला येत नाही का? ही पोथी स्वामी तिथूनही ऐकू शकतात आणि पोथी ऐकायला इथंही येऊ शकतं. मग आता पोथी ऐकायला स्वामी तिथं असतील का इथे येतील? स्वामींनी वचन दिले ना, अवसर काळी यावं लागेल. स्वतःची पोथी स्वतः ऐकायला स्वामी येतात. म्हणून पोथीला नीट बसावं, प्रसन्न बसावं, गुरुमुख बसावं, आनंदाने ऐकावं. हाच काळ लिखी लागतो. पुन्हा दिवसभर काही लिखी लागत नाही. स्वामीने जाऊ द्या रे, सगळं झाली भानगड. आता मूळ भानगड सांगा. तो गोसावी काय म्हणतो? स्वामी मुख्य विषयावरती ते येतात. चालता चालता स्वामी तो भगवा काय म्हणणार आहे तुम्हाला? स्वामींना मोठं खंत आहे की नाही. जे जे म्हणाले बापुडे बटी करू चाळविली आहात. काय म्हणला तो भगवा आम्हाला? जे जे म्हणाले तो भगवा पुन्हा आम्हाला 3 वेळेला असाच म्हणला. कशी वेधलेत, कशी चाळवलेत, असं का? स्वामी म्हणतात, हो का? मग मग बटी का? कैसे कैसे म्हणे भगवा? पुन्हा पुन्हा गोसाई विचारायचे. मग मग तुम्ही काय केलं म्हणाले? तो भगवा काय म्हणायचा तुम्हाला सांगा बरं. हो असं 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 नाही रे, असं म्हणत असेल ना. उपाध्य तैसेची सांगितले. असं 2-3 वेळा स्वामींनी विचारलं. उपाध्याने तसंच सांगितलं. गोसावी मागोते पुसती, उपादे मागोते तैसेची सांगती. ऐसे 3 वेळा पुसले. 3 वेळा का पुसलं? विचार करा याच्यावर. सगळं विचार करण्यासारखंच असतं. एक वेळ विचारला असतं भानगड संपली असते ना. ते काय ब्रह्मविद्येचं ज्ञान नव्हतं. पण तो विषय स्वामींनी 3 वेळेला मार्क केलाय. तो रिमूव्ह केली कॅसेट. सांगा हो असं म्हणला. तेच काय एक ब्रह्मविद्या होती. इथं ब्रह्मविद्या आहे म्हणाले. पुसा बसा म्हणाले. करा दंडवत. उगाच पिरपिर लावलं म्हणाले. तिथं काय कोण गोसाई? आम्ही असे एक साधू पाहिले. ते स्वतः चक्रधर स्वामी होते. आम्ही भेटायला गेलो त्यांना. आले मग कळालं. बघू गंमत म्हणून गेले आपलं. बापा तसं विक्षिप्त बुद्धी आल्यावर ते म्हणाले मीच चक्रधर आहे. ही लोकांची गत.
तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही नव्हत्या त्यावेळेला, लहान असाल. हां, असं विक्षिप्त विचार मग ते म्हणाले, "मी कृष्ण." लगेच बासरी काढायची आणि बासरी धरायची अशी, वाजवायची. त्यांना सगळे गुण यायचे बरं. ते आर्टिस्ट होते. फिल्म इंडस्ट्रीतले फार मोठे आर्टिस्ट होते. मग ते प्रेमभंग झाला, त्यांची बायको कोणीतरी नेली आणि मग ते वैतागून इकडं आले. इकडं खूप अभ्यास केला, तर ती विक्षिप्तता गेली नाही माइंडमधली. स्वतःला डेव्हलप करत गेले ते. एक साधू दिल्लीत गेले, त्यांच्या आश्रमात गेलो आम्ही. ते हातात सोन्याच्या अंगठ्या, हिऱ्या माणिकांची माळ, असं फ्रेंड्स कॉलनीमध्ये राहायचे ते. असं आमच्या बाबाने आम्हाला पाठवलं होतं एका कामासाठी दिल्लीला. ते म्हणे, जा विमानाने. गेले ते फ्रेंड्स कॉलनी म्हणजे दिल्लीतली सगळ्यात श्रीमंत कॉलनी. गेले. मग आता काम झाल्यावर काय फिरायचं आपलं उगाच. तिथं पायी फिरणं बी असं, तिथं पायी दिसतच नाही कोणी त्या एरियात. आणि साध्या गाड्या दिसत नाही, अशा आल्टो फिल्टो. त्यावेळेला मोठ्या मोठ्या गाड्यांचे लोक तिथं राहतात. तिथले नौकर सुद्धा गाडीमध्येच येतात, झाडूवाली. गाडीत झाडू असतो. कराटा. तर असं आम्ही त्यांच्या घरी 1 महिना बाबाने ठेवलं होतं आम्हाला. तर त्यावेळेला आम्ही ह्यांना भेटलो. अशोक नाव होतं त्यांचं, अशोक बाबा. त्यांच्याकडून मी अष्टीपरी ऐकली. खूप सुंदर सांगितली त्याने अष्टीपरी. वेश परिवर्तन केला, पण आपण त्यांना आहे तसं वागलो. हे जायचे कामाला की आपण हळूच पळून जायचं. ते म्हणाले, चक्रधर स्वामींचं एवढं तत्वज्ञान श्रेष्ठ आहे. म्हणलं, तुम्ही बाबा असं का केलं, वगैरे वगैरे. असतो माणसाला अपराध घडतो जीवनात. मग ते जे उपदेश द्यायचे ना, ते फक्त एक नावाचा उपदेश द्यायचे, प्रतिष्ठाने श्री. मग ते विशेषाची नाही पूजा करायची. म्हणलं, मग तुम्ही कुठली पूजा करता? ते मी फक्त स्थान मानतो. म्हणजे स्थानाला जायचे. मग कुठल्या स्थानाला जाता? तर ते म्हणे, नाशिकला जातो. मग नाशिकला कुठे जाता? पंचवटीतल्या देवाला जातो. मग तिथं का जाता? तर तिथं मला कोणीच ओळखत नाही. असं हे असे आम्ही पाहिले 2-4 साधू. इकडले तिकडे गेले. चांगली व्यक्ती आपल्याला सांभाळता नाही येत. कुडव साहेब गेलेच नाही की नाही. आज ते राहिले असते तर आपण फार मोठे जगात पोहोचलो असतो. आपण त्यांना सांभाळता नाही आला. असं होतं ते कधी कधी. तर हा गोसाव्यांचा संवाद ऐकले स्वामीने 3 वेळा विचार. स्वामी म्हणतात, देखील बाईसांना स्वामी. बाईसा तिथे आहेत, हे सगळं आश्चर्य ऐकायला. बाईसांना खूप राग येतो, असलं काय झालं की, आहे की नाही. म्हणजे काय फालतूपणा आहे हा. स्वामी म्हणतात, बाई बटी करू पुसती याते, आणि तो याशी सांगे ब्रह्मविद्या. कैसे झाले कैसी बापडी ब्रह्मविद्या, सुपी सुनी विकस अशी अशी. काय म्हणतात स्वामी? कैसी बापुडी ब्रह्मविद्या, सुपी सुनी सुपात टाकून विकजत अशी जे, विक्रीला काढलेली आहे म्हणाले सुपामध्ये टाकून ब्रह्मविद्या. कैसी बापुडी ब्रह्मविद्या. सध्या तुम्ही त्या काळामध्ये चाललेले सुपात टाकून ब्रह्मविद्या विकलेली चाललेली आहे. लक्षात आले प्रकार? सध्या स्पर्धा आहे, ब्रह्मविद्या विकायची आहे सुपात घालून. आणि ती बापुडी ब्रह्मविद्या तरी काय करेल बरं बिचारी माऊली. तिच्यावर सगळ्यांनी अन्याय केले. मग अन्याय करायचे कोण कोण बाकी आहे ते परत अन्याय करतात, है की नाही. त्यांनी केला मग मला वाटतं मी पण करू काय अन्याय एकदा. बरं, करूनच टाकतो अन्याय आणि सुपात घालतो आणि विकून टाकतो. विकल्या जाते ब्रह्मविद्या, आहे की नाही. पॅकेज आहे ब्रह्मविद्या. भागवत कथा विकल्या जातात, ज्ञानेश्वरीचं पारायण विकल्या जातं, आहे ना.
ही ब्रह्मविद्या विकल्या जाते आजच्या काळामध्ये. ऐसे गोसावी ब्रह्मविद्येचे तथा अवरविद्येचे प्रहर एक बर्वे निरूपण केले. आता मला जे बोलायचे ते इथं बोललेले आहे स्वामी. अवरविद्येचे सांगितलं स्वामींनी आणि ब्रह्मविद्येचे सांगितलं, आणि असं विकू नये म्हणून निरूपण पण सांगितलं. आता इथं काय निरूपण केलं महिमभट्टांना माहीत आहे, सांगितलं नाही त्याने. कारण नातू सोबतच होते ना, महिमभट्टांच्या जाळीच होती ना ती. सांगितलं नाही त्याने. डकले होते, तिकडे कमळावसा होत्या. महिमभट्टाने सांगितलं नाही. का नाही सांगितलं? सगळं सांगत नसतात. ओळखून घ्यायचं की सुपामध्ये ब्रह्मविद्या विकली जाते. सुपच का सांगितलं बरं? भरले जातं ना. भरले जातं चांगले. असे अनेक संकेत आहेत साहित्यामध्ये. तुम्ही एक सांगता ते कारण आहे. अशा अनेक कारणाने सुपातच ब्रह्मविद्या विकावी लागते. त्यामुळे निरुपाधी प्रसाद दिला, त्याचा दोष नाही. पण उपाधी म्हणताने एखादा तुकडा जरी दिला तरी सध्याचा काळ तो आहे. आणि म्हणजे ह्या स्पर्धा वगैरे अशा कधीही पडू नका. तुम्हाला पण मनात असं वाटत असेल की काय आहे, आपण कसे आहे. नाही, आपण तुमच्या ठिकाणी तुम्ही योग्य घ्या. तुम्ही जेव्हा भरकटून जाल दुसऱ्याचं पाहून, तेव्हा खूप दुःखाला आपदा शोक कष्ट मागं सुरू होते बरं का ते. भय वटकायचं नाही. असं शांत राहावं लागतंय. संकल्प आपला काय, आपलं ध्येय काय, आपला गोल काय, आपण कशासाठी थांबलो, माणसासाठी, दुसऱ्यासाठी का आपल्यासाठी, हा विचार राहिल्यावर काय होत नाही ना, तसंही भरकटलं जातं. आणि मग अशी उपाध्याय नातोबासांची भेट येथे झालेली आहे, आणि म्हणून ही लीळा आता येथे थांबते. दंड